103 हॅलो आणि 40. सर्वांना नमस्कार. आज मुलांची गप्पा दिवस क्रमांक 254 आणि आजची दिनांक 24 मार्च 2021. नांदेड जिल्ह्यासाठी आजचा मोकळा दिवस. तर उद्यापासून म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून संचारबंदी, थोडेसे कोरोनासाठी साखळी तोडण्यासाठी कडक नियम उद्यापासून 10 दिवसासाठी आहेत. तर आजचा आपला ऑनलाईन क्लासचा मागच्या लॉकडाऊन मध्ये सुरू झालेला हा 254वा दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर मुलांशी गप्पावर सकाळी टाकलेला मेसेज ज्यांनी पाहिलाय त्यांनी फक्त आपलं नाव सांगायचं. मी पाहिलंय म्हणून तुमचं नाव फक्त सांगायचं की आज सकाळी जो मेसेज टाकला होता अभ्यासाचा तो ज्यांनी पाहिलेला आहे. सोडवला नसला तरी हरकत नाही, पण फक्त विषय पाहिलेला आहे. यस, नाव सांगायचं कारण आता रेकॉर्डिंग तुम्हाला मी पाहिला अभिनव मी नको शिवसेना एक एक जण. हा, ओके. अभिनव सदाशिव शेला. ओके, रोहिणी पाहिला का? पाहिला. ओके, भूतकरने पाहिला. तन्मयने पाहिला. ओके, करण सर मी पण पाहिला. सर मी पण. ओके, व्हेरी गुड. गुड, मी म्हणजे पण जवळपास. पाहिला. चला, ठीक आहे, ठीक आहे, वेल डन. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तर मला सांगा त्याच्यामध्ये कोणते 2 घटक पाठवले होते? परिच्छेद आणि वाक्यप्रचार. एक जण श्रेया सांग. सुसंगत वाक्याचा परिच्छेद आणि वाक्प्रचार. सुसंगत वाक्याचा परिच्छेद आणि वाक्प्रचार. ओके, व्हेरी गुड. कारण आपल्याला प्रज्ञाशोधचा अभ्यासक्रम जवळपास आता रिव्हिजन मध्ये तिसरा भाग होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर क्रमांक 1 जो की असतो विषय मराठी आणि गणित, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही घटक आहेत. सुसंगत वाक्याचा परिच्छेद वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो. एक, तुम्हाला त्या ठिकाणी काही वाक्य देऊन तुम्हाला एबीसीडी विचारली जाते, वाक्य क्रमाने लावा त्याही पद्धतीने विचारलं जातं. किंवा 3 वाक्य दिली जातात, त्यात रिकाम्या जागा दिल्या जातात. त्या रिकाम्या जागा योग्य पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या असतात आणि योग्य क्रमांकाचं वाक्य तुम्हाला कशा पद्धतीने होईल तेही तुम्हाला शोधून काढायचं असतं. वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपण तो भाग पाहतो. तर आज आपण जे पाहणार आहोत याच्यामध्ये तर वाक्याचा परिच्छेद तयार करायचा आहे, तेव्हा आपल्याला क्रमगत वाक्य महत्वाचे. तुम्हाला एखादं वाक्य दिलेले 3-4 वाक्य दिलेले आहेत, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं की सुरुवातीची कृती कोणती असते, त्यानंतर कोणती. म्हणजे मला या ठिकाणाहून या ठिकाणी जायचंय तर मला इथून इथपर्यंत काय माझी उडी जात नाही. इथून तर मला जायचंय पण माझी उडी इथून इथपर्यंत जात नाही. मग मी जाणार कसा? इथून मी इथं उडी मारेन, इथून मी इथं उडी मारेन, इथून मी इथं उडी मारेन. अशा पद्धतीने मी जसं उड्या मारत आहे तसं हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा हा जो क्रम आहे याच क्रमाने वाक्याची मांडणी करणे, त्याला आपण आजच्या भागामध्ये थोडासा सराव आपण घेणार. तुम्हाला मी वाक्य सांगते, तुम्हाला वाक्य लिहून घ्यायचे. त्या वाक्याला तुम्हाला नंबर 1 2 च्या ऐवजी ए, बी, सी आणि डी असा क्रम तुम्हाला द्यायचा आहे. वही पेन तुमची तयार. तर पहिला 1 क्रमांकावर तुम्हाला वाक्य लिहायचंय. सर्वजण
सर्वजण जेवायला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर्वजण जेवायला बसलो. क्रमांक 2 म्हणजे B1. पोटभर जेवण केले. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीन दिसत नसेल त्यांना सगळ्यांना माहित आहे, तरी पण तिथं फक्त माझा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय, त्याला फक्त डबल क्लिक करा. तिथं पिन त्या ठिकाणी होते आणि फक्त ती एकच बोलणाऱ्याची स्क्रीन तुमच्या समोर असते. अन्यथा गडबड काय होईल, दुसरं कोणी बोललं तर माझी स्क्रीन जाते आणि त्यांचा फोटो येतो. म्हणून तर पिन करा. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. पोटभर जेवण केले. सर आवाज येत नाही. इतरांना येतोय ना? सर आवाज येत नाही. सर आम्हाला येतोय सर. इतरांना येतोय. हा. आईने स्वयंपाक केला. आणि चौथं वाक्य, एक मिनिट थोडं बदल. चूळ भरून हात धुतले. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी अगोदर वाक्य नीट वाचा. 4 पर्याय तुम्हाला मिळतील. सर मी पर्याय क्रमांकचं उत्तर सांगू का? थोडं थांब. अगोदर सर्वांचं लिहिणं होऊ दे. घाई नाही करायची रोहिणी. सगळ्यांचं लिहिणं होऊ दे. सगळ्यांची स्पीड तितकी नाही. घाई नको. मी विचारतो एकेकांना त्यावेळेस सांगायचं. कोणीच घाई करायची नाही. अगोदर सगळ्यांचं व्यवस्थित लिहिणं होऊ दे, कारण त्यांना पण विचार करू दे नेमकं कोणतं. काही नवीन विद्यार्थी सोबत आहेत आपल्या, त्यांच्यासाठी हा भाग झालेला नाही. त्याच्यामुळे त्यांना पण विचार करू दे नेमकं काय करायचं, काय करायचंय. प्रथम क्रिया ते पण अगोदर सांगेल आणि नंतर तू सांग. तोपर्यंत आपल्याला येते म्हणून तितकी घाई करायची नाही. तर पहिल्यांदा मी या ठिकाणी सर सुमित. सर हा बोला. सर ते चूळ भरून हात काय चूळ भरून हात धुतले. सर याचा अर्थ सांगू? नाही नाही. चूळ भरून हात धुतले. आता इंद्रायणी तूच मला पहिल्यांदा पहिलं वाक्य वाचून दाखव.
सर सांगू हा पर्याय क्रमांक सी सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 पर्याय लक्षात क्रमांक घ्या, मी 3 आता काय सांगितलंय ना, पहिलं वाक्य वाचायला सांगितलंय. सराव आहे, मला माहिती आहे, तुम्हाला उत्तर माहित आहे, त्यामुळं घाई नकोय. मी सांगतोय त्या सूचनेप्रमाणे चला, नंतर मला इथून तुम्हाला बाहेर काढता येतो. म्हणजे ज्यांना आता पटपट सगळ्यांना जमते त्यांना मी म्हटलं की बाहेर काढतो, त्यांनी प्रश्न तयार करा आणि तिथे पाठवून द्या. आणि ज्यांना फक्त आता अडचण आहे की मला शिकायचं आहे पुन्हा आहे, त्यांनी फक्त थांबा. ओके, घाई करणाऱ्यांसाठी आपल्याकडे काहीच नाही. शिस्तीमध्ये व्यवस्थित ज्यांना शिकायचं त्यांनी फक्त इथं थांबायचे, त्यांनी गप्पा मारत करायचं. तुम्ही उत्तर अगोदर सांगून ठेवायचं, ते समोरचा विचार करणार, म्हणून पुन्हा पुन्हा ते सांगणं नको आहे. ठीक आहे. हा यस, पहिलं वाक्य वाच. सर्वजण जेवायला बसलो. सर्वजण जेवायला बसलो. कारण इथं नुसतं आपल्याला फक्त या वाक्याचं उत्तर नकोय, तर विद्यार्थ्यांचं वाचन पण आपल्याला घ्यायचंय. काही तिसरीचे आहेत, काही चौथीचे आहेत, काही पाचवीचे आहेत, ज्याही वर्गाचे त्यांना आपल्याला वाचनाचं गट पुढे घेऊन जायचं. त्यांना वाक्याचा क्रम काय तेही सांगायचं. वाक्य लिहिताना खूप जण चुका करतात. खूप जणांचं अक्षर आजही असावं तसं नाही की पाचवीच्या विद्यार्थ्यांचं जसं अक्षर असायला पाहिजे त्या पद्धतीचं अक्षर नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला त्याही भागाकडे घेऊन जायचे की 2 शब्द लिहिताना आपल्याला योग्य अंतर ठेवायचे. त्या लिहिलेल्या अक्षरावर आपल्याला रेषा मारायच्या, शिरोरेषा त्या आपल्या असल्या पाहिजे. वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर पूर्णविराम असावा, वाक्यावर पूर्ण रेष असावी. ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून पुढे जायचे. मला फक्त उत्तर नकोय, कारण हा सराव आहे, मला माहिती आहे तुम्हाला येते, म्हणून थोडंसं पाठ. यस, ओके, यू आर राईट. नाउ सर्वजण जेवायला बसलो. दीपक, दुसरं वाक्य वाच. पोटभर जेवण केले. पुन्हा एकदा वाच. पोटभर जेवण केले. उच्चार योग्य वाटतो का बरं? नाही सर, नाही. काय पाहिजे बरं उच्चार आम्ही? पोटभर जेवण केले. हे शिकायचं पोटभर आपल्याला. जेवण केले. आलं का लक्षात? का थांबायला लावतोय? पोटभर म्हणजे ते पोतभर झालं. एखादी समजा आता खळे आहे तुमच्या शेतामध्ये, हरभरे भरायला तुम्ही, त्यावेळेस आपण म्हणतो पोतभर जेवण, पोतभर हरभरे झाले. पोतभर आणि पोटभर नाही, इथं पोटभर हा शब्द आपल्याला व्यवस्थित वाचता आला. पोटभर किती पोट आहेत आपल्याला? जर एकापेक्षा अनेक पोट असतील तर मी पोटभर म्हणेन, कारण माझ्याकडे अनेक पोट आहेत. पण नाही, मला एकच पोट आहे. प्रत्येकाला आपल्याला एक पोट दिलेला आहे, म्हणून पोटभर नाही, पोटभर जेवण केलं. इथं हा शब्द जो आहे पोटभर एकत्र आपल्याला वाचायचा आहे. पोटभर जेवण केलं. ओके दीपक, पुन्हा एकदा वाच. दीपक सर, ते आईने स्वयंपाक केले आहे की काय? हा वाच, तूच वाच, व्यवस्थित वाच. वाच, त्याचा आवाज आलाय आणि बरोबर वाचलेला आहे. आईने स्वयंपाक केले. आईने स्वयंपाक केला. आईने स्वयंपाक केला. स्वयंपाक नाही. आईने स्वयंपाक केला नाही. स्वयंपाक हा आपला अपभ्रंश शब्द. स्वयंपाकचा अपभ्रंश शब्द म्हणजे जो उच्चार आहे तो न करता दुसरा उच्चार करणे, त्याला आपण अपभ्रंश शब्द म्हणतो. म्हणून इथं स्वयंपाक आपण तरी म्हणायचं नाही, कारण दिलं इथं स्व यवन अनुस्वार ठळक आहे. स्वयं पाक, पाककृती, आणि स्वयं स्वतः केलेला. स्वयं म्हणजे स्वतः, आईने स्वतः केलेली पाककृती, त्याला आपण स्वयंपाक म्हणतो, स्वयंपाक नाही. म्हणून आईने स्वयंपाक केला. केलाच केले करायचं नाही, केलो करायची गरज नाही. स्पष्ट माहिती इथं आ जोडलेला आहे, आ स्वर आहे, ल ला आ आहे.
ल ला काना नाही म्हणायचा. आपल्याकडे जे आपण 14 खडीचे 14 स्वर दिलेले आहेत आपल्याला, 12 खडी नाहीये, 14 खडी ध्यानात ठेवायचं. अ आ इ ई. ल ला आ जोडलाय, इथं क ला ए जोडलाय, इथं प ला ओ जोडलाय. असंच म्हणा, प अधिक ओ याचं गणितामध्ये रूपांतर करा. ओ बरोबर प अधिक ओ हा स्वर जोडलेला आहे. प ला ओ स्वर जोडला तेव्हा पो तयार झाले. मराठीमध्ये आपल्याला गणित करता येतं. पण या ठिकाणी पोटभर जेवण केले, आईने स्वयंपाक केला. आणि वाक्य विधानार्थी आहे, साधे वाक्य म्हणून अगदी वाचन साध्या पद्धतीने. त्यानंतर शेवटचं वाक्य, प्रेम हाके मोबाईलवरून जे कोणी जॉईन आहे धन्यवाद. श्रेया. ओके ओके ठीक आहे. कारण आता तुमचं नाव तिथं दिसत नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांची नाव आहेत. सर मी पहिलं माझ्या मामाच्या याच्यावर जॉईन झालतो म्हणून. हा, चूल ठीक आहे. भरून हात धुतले. चूल भरून हात धुतले. आता मी जातो रोहिणीकडे. Yes, सांगू? रोहिणी सर मी सांगू? थांब. संदीप दीदी, पुन्हा पुन्हा. हा येस रोहिणी. हॅलो. आता सांग मला, तुला चौथ्याचं तुला आता काय सांगायचं? व्हिडिओ चालू करून बोल. सर चूल भरून हात धुतले म्हणजे चूल भरली म्हणजे तोंडामध्ये पाणी घेतलं आणि ते आपण करतो की तोंड धुताना काय? करतो की तसं केलं. काय करतो? तोंड धुताना काय करतो? बोटं घालून गुळण्या. उकळी करतो. इथे शब्द काय? गुळण्या करतो म्हणतो आपण त्याला, गुळण्या. ओके गुळण्या करून हात धुतले. ओके, तर चूळ भरून हात धुतले. आता आणि प्रत्यक्ष कृती त्याची करताना व्हिडिओ चालू करून सांगतो कसं करशील नेमकं. व्हिडिओ चालू असू दे. हा फक्त पाणी पिण्याची ऍक्शन कर. किंवा असं तिथं ग्लास नाही तर शेतामध्ये बस. ओके हा यस यस दॅट्स लाईक. चूळ भरून हात धुतले म्हणजे चूळ भरण्याचे म्हणजे आपण पाणी थोडं घेऊन असं आणि मग हात धुतले. आता मला सांगा याचा पर्याय काय येईल? आता मी जातोय अभिनवकडे. अरे सर मी सांगू? सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक कोणता? CABD. आधी आईने स्वयंपाक केला. ABD. भिडी म्हणाले सगळेजण भिडी. चला समर्थ हाके आहे का? समर्थ देशमुख. सर मी सांगू? सर 3 नंबर येते. नक्की तुझा व्हिडिओ चालू कर. हो सर नक्की. व्हिडिओ चालू कर. हो सर. ओके ओके. हो सर नक्की 3 नंबर येते. म्हणजे आता तुम्हाला इथे ही कृती कोणी केली का मला सर सांगा. ते क्रमांक तुम्ही व्हिडिओ सगळेजण चालू ठेवू शकता, काही अडचण नाही. व्हिडिओची अडचण काहीच नाही. फक्त बोलताना तुमचं माईक चालू ठेवा. व्हिडिओ प्रत्येक जण चालू, फक्त सतत माईक तुमचा कॅमेरा चालू. सर मी सांगू? हा एक मिनिट. सर ते आपण अनुक्रमाने लावल्यास प्रमाण समर्थ मला अगोदर सांगशील. म्हणजे आईने पहिले स्वयंपाक बनवला. हा सी म्हणजे नंतर मग आपण जेवण करतो. पोटभर जेवण केलं आणि चूर भरून हात धुतला. बर. सी म्हणजे आईने स्वयंपाक केला, पहिलं काम. नंबर 2 म्हणजे ए म्हणजे सर्वजण जेवण दुसरं काम. नंतर बी पोटभर जेवण केले आणि नंतर डी चूळ भरून हात धुतले. पण चूळ भरून हात धुतले शेवटी. जेवणाच्या आधी आपण म्हणूनच थोडासा हाच फरक. जेवणानंतर चूळ भरली पाहिजे आणि त्या चूळ भरण्यापुरतं पाणी प्यावं आणि नंतर थोडा वेळानं पाणी प्यावं असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये. पाणी पिऊ नये असं सांगतात.
आपण पितो ही गोष्ट वेगळी, पण जेवणानंतर किती वेळ पाणी प्यावं, किती पाणी प्यावं त्यासाठी आपण जे चूळ भरतो, चूळ भरणे म्हणजे का भरायची चूळ? आपल्या टाकामध्ये जे कण अडकलेले आहेत ते सगळे अन्न कण पुन्हा आपल्या पोटामध्ये जावे म्हणून, दातामध्ये अडकून राहू नये म्हणून. त्याच्यामुळे अगोदर आपण चूळ भरून हात धुण्याचा काही प्रश्नच येत नाही. जेवण्याच्या आधी, जेवण्याच्या आधी फक्त आपल्याला सूचना असते की हात धुवून जेवायला नसतं. आम्ही सतत मोबाईल हलवू नको, ते मला कसं त्या ठिकाणी लॅपटॉपवर सतत रिफ्लेक्ट होत राहते. एकदम स्थिर असू दे मोबाईल. व्हिडिओ चालू ठेवायचा आहे तर आपला अगदी व्हिडिओ कम्प्लीट त्या ठिकाणी स्थिर असू दे, मोबाईल हलवायचा नाही. म्हणजे मला सुद्धा क्लिअर या ठिकाणी लक्षात येते, नाहीतर माझं लक्ष इकडे आणि इकडे दोन्हीकडे विचलित होतं, ते का हालते. मग या ठिकाणी आता आपल्या लक्षात आलं, अगोदर या ठिकाणी स्वयंपाक झाला, जेवायला बसलो, जेवण केलं आणि हात, या प्रकाराला आणि हेच वाक्य व्यवस्थित पुन्हा एकदा आपण लिहून काढायचे. म्हणजे ज्यांना लिखाणाचा सराव कमी आहे त्यांचं लिखाण वाढेल आणि आपलं अक्षर आणि क्रमगत वाक्य कोणते तेही आपल्याला होत नाही. अशा पद्धतीने हे काम आपल्याला करायचंय. आता दुसरं मी आणखी एक सांगतोय, आता तोंडी सांगतोय, लिहायला सुरुवात करा. दीपक, आर यू रेडी? यस सर. घेतली वाईफ. ओके, घेतली, शाबाश. कंटिन्यू नाव. बाजारातून पुस्तक आणले. सर एकदा वाक्य परत सांगता? हो, 2 वेळेस सांगतो मी. बाजारातून पुस्तक आणले. दुसऱ्या क्रमांक काय लिहायचं तुला? ABCD लिहायचं. सर, बाजारात पहिला शब्द काय होता? आवाज क्लिअर येत नाहीये का? हो सर, जरा येतोय सर. सर थोडा अडकत सर पूर्ण येतोय. नाही, आपल्याकडे थोडस रेंज कमी असेल सर तिथं. झूमला रेंज लागते. हा, बाजारातून पुस्तक आणले. नंबर बी. आईने बाजारातून पुस्तक मला पैसे दिले. पर्याय क्रमांक सी. सायकल वरून मी बाजारात गेलो. किंवा मी सायकल वरून बाजारात गेलो, कोणतंही करा. मी सायकल घेऊन बाजारात गेलो. आणि डी क्रमांक, घरी येऊन पुस्तक वाचले. घरी येऊन पुस्तक वाचले. सर बरोबर सांगू तर? पर्याय क्रमांक आता तुम्हालाच तयार करायचे.
एक मिनिट पण कृती ऐका, तुम्हाला काय करायचंय. मी तुम्हाला ABCD चे 1 2 3 4 पर्याय देणार नाही. तुम्ही तुमच्या मनाने 4 पर्याय मांडा. काय मांडायचे ते पर्याय मांडा आणि योग्य पर्याय कोणता आणि तुमच्याकडे कोणत्या नंबरवर आहे ते मी ज्याला विचारेल, मी प्रत्येकाला विचारणार. तेव्हा त्याने ते सांगायचं की तुम्ही त्याचा योग्य पर्याय कोणता आणि तुमच्याकडे कोणत्या क्रमांकावर आहे. चला लेट स्टार्ट. तुमचे 4 पर्याय मांडा वेगवेगळ्या पद्धतीचे. तुम्हाला कोणत्या क्रमांकावर घ्यायचं ते घ्या आणि बघूयात योग्य उत्तर किती ठिकाणी कशा पद्धतीने येते. चला. सर मी ऑप्शन बनवले. ओके. कोण सुमितने का? ए सर, मी ऑप्शन आहे. सर मग बी आहे. एक मिनिट. आता माझा सगळ्यांची उत्तरं बघू द्या. मी एकेकाला विचारतो. तर माझ्याकडे नावं समोर आहेत. माझ्याकडे नावं आहेत सगळ्यांचे, त्यामुळे मी प्रत्येकाला विचारतो. पहिल्यांदा मला गणेश, तुझं झालंय का? मी पण बनवले. गणेश सांग, तुझे पर्याय सांग. पर्याय क्रमांक कितीवर आहे? फक्त पर्याय क्रमांक सांगा, उत्तर सांगू नका आताच. तुझं पर्याय क्रमांक सांग. पर्याय क्रमांक 3. ओके. चला. सर माझा पर्याय क्रमांक 1. हा? माझा पर्याय क्रमांक 2. माझा पण नको, मी इथं विचारतो तुम्हाला. सर विचार. माझा नको, मी विचारतोय. इंद्रायणी सांग, तुझा पर्याय किती आलाय? सर माझा 2 नंबर आहे. 2 आला सर. दीपक तुझ्याकडे काय करणार? सर माझा पण 2 आला. थांबा, दीपक सांगतोय. सर माझा 3 नंबर. दीपककडे आवाज पैसे पोहोचत नाही. आवाज नाही भेटत. तो असा इशारा करून दाखव मला. दीपक असा 1 2 हवेत लिह. हवेत. तुझा पर्याय हवेमध्ये लिह. मुकी भाषा. दीपक तुझा पर्याय हवेमध्ये लिहून दाखव. पुन्हा एकदा. सांगा बरं किती आहे त्याचा पर्याय? दीपक तू ना कॅमेऱ्याच्या बाहेर येतोय. पर्याय 3 सांगितलेला आहे. ओके. त्याच्यानंतर समर्थ देवगुणे. हा सर माझं सांगू. सोहमचा ऍड्रेस आहे. माझा 4 आलाय. सोहमचा 4 आलाय. आता बघा, मला हे एकच पाहिजे. सर माझा 3 आला. एक आलाय. तर माझा पर्याय क्रमांक 1. माझा 2. ओके. आता नका सांगू. आता मला एवढंच पाहायचं होतं. 3 आला. प्रश्न एकच आहे आपल्याकडे. हा, प्रश्न एकच आहे. सगळेजण आपण एकत्र आहोत आणि आपल्या उत्तराचे पर्याय मात्र 4 वेगवेगळे आले. का झालं बरं वृंदावनी असं? सर तुम्ही एकत्र पर्याय दिले नाहीत, प्रत्येकाने आपापले तयार केलेत. म्हणजे यस. हा, वृंदावनी तुझा काय आहे? वृंदावनीचा आवाज आला होता का? यस वृंदावनी. आपण ना वेगवेगळे पर्याय घेतले. म्हणजे यस, उत्तर का बदलले? सगळ्यांचे पर्याय
कुणाचं 3 आलाय, कुणाचं 1 आलाय, कुणाचं 2 आलाय, कुणाचं 4 आलाय. या मागचं कारण अभिनंदन सांगितलं, कारण मी फक्त प्रश्न मात्र वाक्य दिले मी. तुम्ही फक्त इथं काय घ्यायचं, इथं काय घ्यायचं, इथं काय घ्यायचं, इथं काय घ्यायचं हे तुमच्या मनाने केलं. तिथं माझ्या मनाने केलं असं उत्तर एकच आलं असतं. कुठले 1 2 3 4 पैकी एकच पर्याय आला. पण इथं प्रत्येकाने आपल्या मनात पर्याय घेतले, म्हणून तिथं पर्याय बदलले, प्रत्येकाचे ठिकाण बदलले. आता मला सांगा योग्य उत्तर कोणतं होतं? आता बघूया तेच उत्तर सगळ्यांचं आहे का? बी सी डी ए. सांगू बी सी बी ए सी सी डी ए. बी सी बी अगोदर आहे का? डी बी बी सी. सर इकडे वर लिहा ना, खाली दिसत नाही. तर सी ओके ओके हा झूम नाही आपल्याकडे, ठीक आहे ठीक आहे. आणि याचं स्क्रीन थोडीशी लहान आहे. ओके बी सी ए डी. बी सी ए डी सर. बी सी डी ए. बी सी ए डी. डी ए सर. बी सी डी ए. कन्फ्युजन झालंय. आता 1 मिनिट थोडस थांबा. ज्याचं बीसीएडी आहे आणि ज्यांचं बीसीडीए आहे, काय बदल झालाय, कुणाचं चुकलंय? आता मला सांग, या दोन्ही शिवाय तिसरा पर्याय तर कुणाचं नाही ना? हेच पर्याय आहेत सगळ्यांचे. हो सर. सी ए डी. तर माझा आहे. चला आता मला तन्मय सांग. ओके तन्मय मला सांग, बीसीएडी मध्ये काय काय होतं? क्रमगत वाक्य वाचून दाखव. हा. बी ला काय होतं? आईने मला पैसे दिले. सी ला ओके. सायकल वरून बाजारात गेलो. हा. आणि ए ला बाजारातून पुस्तक आणले. आणि डी ला घरी येऊन पुस्तक वाचले. हा मग बीसीएडी तर बीसीडीए कसं येईल? आणि तुला काय म्हणायचं? कारण बीसीडीए तुझा पर्याय आहे ना. सर सर लिहिताना चुकलं होतं. हा म्हणून हेच मला पाहायचं होतं की आपण कुठं चुकतोय. आईते पर्याय दिल्यावर गोल करणं सोपं आहे, पण ते पर्याय मी तयार करणं, वाक्य तर मला कळाले यस, कारण ते दिलंय मी, नुसतं पुस्तक वाचले दिलं असं तर कन्फ्युजन झालं असतं. घरी येऊन म्हणजे याचा अर्थ तो अगोदर सायकलवर बाजारात गेलाय, आता तो येतोय आणि आलाय, आल्यानंतरची कृती दिली. म्हणजेच बीसीएडी हा पर्याय 100% करेक्ट आहे, नॉट बीसीडीए. आणि हे पाहायचं होतं ना, म्हणून तुम्हाला अगदी सायलेंट. तर माझा पर्याय तेच आहे. यस सगळ्यांचा हा पर्याय असेल. आता मी काय म्हणतोय, मी पहिल्यांदा आहे ना हा पर्याय असला पाहिजे तर बरोबर आहे. जर याच्या व्यतिरिक्त असेल तर आपण तिथं थोडी दुरुस्ती करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला दिलेलं जो उतारा दिलेले वाक्य व्यवस्थित वाचावे लागतील, मनात ठरवावं लागेल कृती कोणती अगोदरची झाली, अशा पद्धतीने इथं एवढा विचार करायचा आणि मग तुमचे वाक्य चुकणार नाही. तर जाते. आता दुसरी पद्धत काय असते? दुसरी पद्धत एक याच्यामध्ये आहे, रिकाम्या जागा भरा. चल त्या प्रकारे बघूयात आपण. आधी लक्षात आलं तुझ्या आता? येतो सर. ओके म्हणजे आपण अगदी थोड्याशा घाईमुळे आपण थोडी गडबड होते. तर आता एक मिनिट कोणीतरी जॉईन होते.
चला एक वाक्य लिहा आता आणखी. आता हा प्रकार तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल की आपण कोण्या पद्धतीनं त्या ठिकाणी कशा पद्धतीने वाक्याचा क्रम लावायचा. आणि म्हणूनच तुम्हाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं. नेहमी आपल्याला ऐकून उत्तर असतात आणि ते त्यांनी दिलेले पर्याय असतात, पण मी जेव्हा स्वतः पर्याय तयार करतो तेव्हा ऍज अ क्रिएटर मला बदल करणं गरजेचं आहे हे मला कळतं. त्यामुळं आपण या ठिकाणी थोडा बदल करून काहीतरी वेगळं केलं आणि थोडीशी चूक लक्षात आली. कुठं चूक होती सगळ्यांची आली, फक्त एक छोटीशी चूक. उत्तर त्याचा क्रमही तो बरोबर होता, परंतु लिहिताना गडबड ते होता कामा नये. ते झाले की परीक्षेमध्ये ती गडबड महाग पडते. चला त्याच्यातला दुसरा टप्पा, एक वाक्य सांगतो मी लिहा. तिथे काय दिलं जातं आपल्याला, एक 2-3 वाक्य दिली जातात आणि 2-3 वाक्यानुसार तिथं पर्याय दिले असतात. त्या पर्यायानुसार आपल्याला वाक्य तयार करायचं. चला पहिलं वाक्य लिहा. मी सुरुवातीला तुमच्या पुस्तकातलं एक वाक्य घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईलच, नंतर आपण स्वतः तयार करू. टिंब टिंब दिवस होते. माईक ज्यांचं चालू आहे थोडस माईक बंद करा, व्हिडिओ चालू करू शकता, बोलताना माईक करा. टिंब टिंब दिवस होते. हळूवार लिहा. तिथं तुम्हाला पर्याय आहेत, 4 पर्याय दिले तुम्हाला. राखणीचे, पर्याय क्रमांक 2 कापणीचे, पर्याय क्रमांक 1 कोणता आहे? राखणे रक्षण करणे, राखणीचे, कापणीचे. नंबर 3 पेरणीचे आणि पर्याय क्रमांक 4 मळणीचे. याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. हे आहे तुमचं म्हणजे प्रश्न दुसरा जे असेल याच्यातलं पहिलं वाक्य. सर मी सांगू? वाक्य एक लक्षात घ्या. इथं काय सांगणार आहे मला सांग. सर याचं उत्तर लगेच बनत नसतं 3 प्रश्न झाल्याशिवाय. तेच तर म्हणतोय मग मी. सर बनलं. सर्व प्रश्नांवर ते सर असतो. सुसंगत ती वस्तू सर्वांची असू शकतात. यस, सुसंगत वाक्याचा परिचय. गणेश इथं मुळीच काही करता येत नाही आपल्याला. जोपर्यंत त्यांनी दिलेले 3 ला 3 वाक्य मी वाचत नाही तोपर्यंत मला 6 पैकी 6 गुण मिळतच नाहीत. अतिशय सोपं असतं आणि मला या ठिकाणी 6 पैकी 0 गुण मिळतात. त्यामागचं कारण की मी फक्त पहिला प्रश्न वाचतो आणि लागली लिहितो. राखणीचे दिवस होते किंवा कापणीचे दिवस होते, पेरणीचे दिवस होते आणि मळणीचे दिवस होते. चे आहे मळणीचे. कशा करून राखणीचे दिवस होते का, कापणीचे नव्हते का? कापणीचे नव्हते का, पेरणीचे नव्हते का? मग पेरणीचेच का, मळणीचे नव्हते का? एकच घेणार इथं पहिल्या वाक्यात. म्हणून चुकूनही ही घाई करायची नाही. मला आधी 3 वाक्य पाहिजेत. तिन्हीला 3 वाक्य त्याचे 4 त्रिक 12 पर्याय नीट वाचणार आणि एक संदर्भ जोडणार की नेमकं काय असू शकतं, तेव्हा उत्तर तयार होईल. म्हणून एवढ्यावर जर उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर आपण खूप मोठी चूक करू. ध्यानात ठेवा. 3 ला 3 वाक्य मला वाचायचे. 100% 6 पैकी 6 गुण मिळणार आहे. इतका साधा आणि सोपा प्रश्न आहे. वाक्य क्रमांक 2 टिंब टिंब घाबरवण्यासाठी पण आपल्याला सगळ्यात मोठं म्हणजे फक्त एकच नुकसान आहे की आपल्याला फक्त घाई. घाबरवण्यासाठी शेतकऱ्याने
शेतकऱ्याने शेतात बुजगावणी उभी केली. बुजगावणी उभी केली. पर्याय क्रमांक 1 मुंग्यांना. पर्याय क्रमांक 2 कीटकांना. पर्याय क्रमांक 3 पशुपक्ष्यांना. आणि पर्याय क्रमांक 4 चोरांना. वाक्य क्रमांक 3 आता ते तुम्हाला तोंडी सांगतोय मी. तोंडी वाक्य लिहा. शेतात जागा नसल्यामुळे थोडस तुम्हाला तोंडी वाक्य सांगतो. तोंडी लिहा. शेतात बहरलेली. कुठला शब्द आवड वाटत तुम्ही सांगत तुम्हाला. बहरलेली व्यवस्थित लिहा. हे बहरलेली पिके पाहून. बहरलेली पिके पाहून. सर भरली झाल्यावर काय? बहरलेली पिके. 2 मोबाईल जवळ आहे तरी. पिके. सर बहरलेली काय? बहरलेलीच्या पुढे नीट ऐकू आलं नाही. एक मिनिट जस्ट वेट. बहरलेली पिके पाहून. पिके. डबल करा ना. बहरलेली पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर टिंब टिंब डॅश डॅश करा दिसून येत होते. दिसून येत होते. 2 शब्दात योग्य अंतर. अक्षरावर रेषा पूर्ण आणि शब्द पूर्ण या पद्धतीने व्यवस्थित लिखा. बहरलेली पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर टिंब टिंब दिसून येत होते. पर्याय क्रमांक 1 आनंद. आनंद. पर्याय क्रमांक 2 समाधान. अंतःसमाधान आहे का सध्या सोबत. समाधान. दुःख. दुःख. आणि चौथा पर्याय विश्वास. अगोदर आता एकदा सगळी वाक्य म्हणजे 3 वाक्य
त्याचे पर्याय व्यवस्थित वाचा. कोणतं वाक्य तुम्हाला त्या रिकाम्या जागेनुसार योग्य वाटतं त्याचा अर्थ लावा आणि ज्यांना विचारतो त्यांनी एक एक उत्तर द्यायचं. फक्त आता तयार करा, तुम्हाला थोडासा वेळ देतो मी. झालं? झालं का? झालं सर. ओके, वाचन झालेलं असेल. आता एकदा आपण वाचन करूयात. तुमचं वाचन झालं असलं झालं सर. झालंय. चला. टिंब टिंब दिवस होते. फक्त आता वाक्य वाचायचे. आता पर्याय नाही वाचायचे आधी. आता आधी वाक्य वाचून घ्यायचे. टिंब टिंब दिवस होते. घाबरवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात बुजगावणी उभी केली. आणि तिसरं वाक्य काय होतं? जयदेव, शेतात बहरलेली पिके पाहून बहरलेली पिके त्याच्या पाहून चेहऱ्यावर चेहऱ्यावर टिंब टिंब येत दिसून होते. थोडं जोरात सांग. येते. सर मी सांगू? हा चल, ते तुलाच म्हणलं की समोर तुलाच म्हटलं. येस, सुमिता हँड आहे. हा, के पाहून त्याचे टिंब टिंबून येते. ओके. सुमित सांगा तू पुन्हा एकदा. प्रश्न का सर? हा, शेतात बहरलेली पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर डॅश डॅश दिसून येत होते. शेतात बहरलेली पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. आता इथले 4 पॉइंट. मग आता या वाक्याचा अर्थ याचा कशावर आपल्याला लावता येईल की नेमकं काय असेल आणि उत्तर कसं शोधून काढा. पहिला प्रश्न आहे की टिंब टिंब दिवस होते. घाबरवण्यासाठी शेतकऱ्यांना बुजगावणी उभी केली. काय असेल पहिल्या वाक्यामध्ये बघ पर्याय. सर ती कापणीचे दिवस होते म्हणून त्याने एक मिनिट, एक बुजगावणी जण. उभी केली. कापणीचे दिवस होते. बर, चला, एक जण म्हणतोय कापणीचे दिवस होते. बर, सर मी पेरणीचे काढलो. सुमित तुला काय वाटतं? पेरणीचे. पेरणीचे वाटतंय. बर, तन्मय तुला काय वाटतं? राखणीचे. राखणीचे. आता एक पर्याय राहिला. सर मी राखणीचे. हा, श्रेया. राखणीचे. राखणीचे. चला, याला 2 मार्क मिळाले. आता 2 जण झाले तिथं. बर, सर तुला काय वाटतं? सर मला कापणीचे. कापणीचे. चला, ओके. आणि जयदेव तुला काय वाटतं? सर कापणीचे.
कापणीचे. बर, चला सर कापणीचे नाही हा, फक्त इथं पर्याय कापणीचे. बर, चला आणखी कोण आहे? वृंदावणी, तुला काय म्हणतो म्हणजे? समर्थ तुला काय म्हणतात? आणि आर्या काय सर म्हणतो? मला तुला कापणीची. आर्या तुला काय वाटतं? आर्या आहे कोण सोबत? सर मला कापणीचे वाटतं. कापणीचे. बरोबर. कोणाला तन्मयला का? चला इथं मी दोघांचे पुन्हा इकडे कापणीकडे आले. चला बाजू बदलली. चला ठीक आहे, बघूया आता. एवढ्यावर अंदाजा लावता नाही, म्हणजे पर्याय सगळ्याचे बदलले, फक्त मळणी नाही. मी कापणीचं सांगितलंय, तन्मयने राखणीचं सांगितलंय. बर ठीक आहे, तू पण कापणी सांगितलं आणि मी पण कापणीचे सांग. बर, म्हणजे फक्त पेरणीचे एक जणाचं आले. आता पाठ नाही काय होते, पेरणीचे घ्यावं तर पुढचं वाक्य वाच. पेरणीचे दिवस होते, टिंब घाबरवण्यासाठी शेतकऱ्यांनी बुजगावणी उभी केली. बुजगावणी कधी उभी करतात? सर राखणीच्या दिवसात, म्हणजे पीक आपलं सगळं उगवून आलंय आणि ते फक्त सांभाळायचं आणि कापायचं सगळं राहिलंय, तेव्हा राखणीच्या दिवसात. राखणीच्या दिवसामध्ये आपण शेतात बुजगावणी उभी करतो आणि नंतर शेतातलं पीक पाहून त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर बहरलेलं म्हणजे खूप आलंय, ते पीक पाहून शेतकऱ्याला काय तिथं असेल मग? आनंद. वाक्य काय होतं? वाक्य काय होतं आपलं? वाक्य काय होतं? वाक्य लिहिलेलं आहे ना? घाबरण्यासाठी शेतात भरलेली पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. आता इथं काय असेल बरं? आनंद काय असेल? कसा येत आहे? आनंद. बर, सोहम तुला काय वाटतं? मला जयदेव तुला काय वाटतं? आनंद. आनंद. मला समाधान. आनंद. बघा 6 मार्काचा प्रश्न आहे. सर मला आनंद वाटतो. आनंद. इथं सर मला आनंदच. ठीक आहे आलं लक्षात आता. आणि तुमच्या माहितीसाठी मला तरी वाटतं आनंद शब्द येत नाही. दुःख. सर दुःख येतो. विश्वास. बहरलेलं पीक पाहून, आता मी शेतकरी आहे आणि माझ्या शेतामध्ये आहा काय ज्वारी आली, वा काय गहू आहे, समाधान सर, समाधान. समाधान. वाक्य नीट वाचा. दिसून येते, आनंद दिसून येते नसतं, आनंद दिसून येतो असं असत. म्हणून मी तुम्हाला 3 वेळा वाचायला लावतो. वाक्य वाचा. माझ्यासमोर माझ्याकडे आहेच की वाक्य, पण मी का वाचायला गेलो? तुम्हाला वाचा काय म्हणतोय, की ते वाक्यात आलेल्या क्रियापदानुसार तुम्हाला कोणता शब्द येतोय ते कळालं पाहिजे. म्हणून अतिशय सोपा भाग आहे. वाटतं बर नाही, इथं घाई तर जराही चालत नाही. इथं जितकं तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल तिथंच काम देणार आहे. 6 मार्काचा प्रश्न आहे, साधा सोपा नाही. म्हणून याला जर तुम्ही हलक्यावर घेतलं आणि एक चुकलं की बाकीचे चुकणार आहे. इथं 6 पैकी 6 पडलेच पाहिजे, मस्ट बी. म्हणून मला अगदी त्या क्रियापदाचा, त्या दिलेल्या शब्दाचा, नवीन कुठला शब्द आलाय तर त्याचा अर्थ समजून घेण्याचा सगळी तयारी असेल तर मला ते जमेल, अन्यथा काहीच नाही. इतका साधा वाटणारा मला 0 घेऊन जाईल. इथं 2 नंबरच्या प्रश्नावरून कळते की मला पहिल्याचं उत्तर काय असेल. मला आधी दुसऱ्या वाक्य, कोणाला घाबरवायचे, त्याला कोणाला घाबरवायचं?
इथं काय येईल पर्याय? वाक्य क्रमांक 2चा पर्याय काय असेल? चोराला सर, हा, चोराला. चोरांना. ओके, आणखी? गोपाल, तुला काय वाटतं, कोणाला घाबरवायचंय? सर पशुसाठी. हा, पशु. सर पशुपेक्षासाठी, पशु पक्षासाठी. बरं. आणि तो उपाध्याय याच्यावर मोबाईल आहे, बहुतेक आले आहे. अरे तुला काय सर म्हणायचंय? पशु पक्ष्यांना. समर्थ, तुला काय वाटतं? श्रेया, तुला काय वाटतं? सर पशु पक्ष्यांना. आता ज्यांनी कोणी चोरांना सांगितलेलं आहे, मला सांगा, त्या वाजवण्याचा चोराचं काय घेणं देणं आहे? चोर तो वाजवलं तरी येते तर नाही, जिथं उलट वाजवलं तिथं त्यालाही चांगलं त्याला, कारण त्यानं काही वाजवत असेल तर त्याला नेताना कोणता आवाजच होणार नाही. चोरांचा काही प्रश्नच येत नाही. आणि तसे जर पर्याय दिले तर आपण 6 पैकी 0 कडे चालतो. म्हणून नीट तिन्ही वाक्याचा संदर्भ लावायचा आहे. मला पहिल्याचा संदर्भ दुसऱ्याशी, दुसऱ्याचा संबंध तिसऱ्याशी, तिसऱ्या वाक्याचा संबंध दुसऱ्याशी, दुसऱ्याचा संबंध पहिल्याशी. एकात एक आपल्याला सांगितलं पाहिजे तर मला तसं उत्तर कळेल, अन्यथा मी गडबड करेन. एकीकडे आपण म्हणतोय आपण कृषी प्रधान आहोत, पण मला शेतीतलं काही माहिती नाही. सर यस, त्या वाक्यामध्ये चोराचा काहीच संबंध नाही सर. काहीच संबंध येणार नाही आपल्याला, कारण शेतीचं आहे आणि पीक काय चोरून देणार. असतात काही कापूस चोरणारे वगैरे, धान्य चोरून देणारे, पण त्याच्यासाठी बुजगावणी कशाला उभी करते चोरासाठी? चोराला आपण, मी शेतात चाललोय, स्त्रिया शेतात चालली किंवा जयदेव शेतात चाललाय, आपल्याला दिसते ना बुजगावणं. आता बुजगावणं म्हणजे काय हा एखाद्याला प्रश्न पडू शकतो. सर, आय डोंट नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ बुजगावणं. हू इज बुजगावणं? एक लाकूड, त्याला एक मडकं, त्या मडक्याला समजा पुढे डोळे वगैरे काढले तर काढले, नाही तर नाही काढले, आणि एक असं एक आडवं लाकूड म्हणजे टी सारखं काही करून त्याला माणसाचे जुने कपडे त्याला घातले जातात आणि ते फटफट असं ते फाटलेले सारखं हवेनं हलत राहत. आणि म्हणून एखादे त्या ठिकाणी पक्षी असतील, प्राणी असेल, तर त्याला वाटते अरे इथं कोणीतरी माणूस उभा आहे, आणि त्याला घेऊन तो निघून जातो. म्हणजे इथल्या आवाजामुळे, इथल्या हवेनं जो याचे कपडे या ठिकाणी होतात, फाटके कपडे याला घातले जातात, ते कपडे, आणि माणसासारखं दिसतो म्हणून त्याला ते घाबरत. आणि आपल्याला म्हणतात काय बुजगावण्यासारखं उभं टाकलास, माणसाला शिवी दिली जातात. काय रे आपण नुसतं बुजगावण्यासारखं उभं टाकतं, नुसतं बुजगावणं म्हणजे एकाच जागी उभं केलेलं, परंतु तो दुसऱ्याला बुजाडतो. बैल बुजाडले म्हणतो आपण, त्याला बुजगावणे हा शब्द इथं आहे, तर त्याचंही बुजगावणे. मग केव्हा बुजगाव आपण? जर मी इथं पटकन पेरणीचे दिवस लिहिलं, पेरले आता, तर मला बुजगावण्याची गरज काय? कुठं पक्षाला दिसायला काय? कोण येणार आहे त्याचं नुकसान करायचं? म्हणून पेरणीचं येणार नाही. बुजगावणं मी तेव्हाच करेल जे आता सुरुवातीला तन्मयनं सांगितलं, की मला माझ्या शेतात आलेल्या पिकाची मला राखणी करायची, रक्षण करायचे, त्याला जागल करायचं म्हणतात. रात्रीच्याला जाऊन जागल करतात शेतकरी. त्यांना विचू पडायची भीती नाही, सापाची भीती नाही, कशाचीच भीती नाही. त्या काळ्या आईच्या खुशीमध्ये तो रात्रीला जाऊन आपल्या त्या शेतीमध्ये उगवलेल्या पिकाचं तो रक्षण करतो. आपण घरामध्ये शांत पंखा लावून झोपतो, तो तिथे शेतीच्या पिकाचं रक्षण करतो, आणि एकीकडे सैनिक देशाचं रक्षण करतात, सीमेवर रक्षण करतात, आणि म्हणून आपण जगतो. पण इथं तो राखणी करतोय, म्हणून पहिला पर्याय राखणीचे दिवस. कारण इथं बुजगावणार म्हणून इथं राखणी आली. राखणीचे दिवस होते कारण पीक बहरलेलं आहे, कारण पीक
ज्वारी असेल काही असेल ते खाण्यासाठी खूप पशु पक्षी एकत्र येतात आणि त्यांना उडून लावण्यासाठी नाहीतर नाही नाही पशु पक्ष्यांना खाऊ दिलं पाहिजे असा जर तिथं विचार आपण जास्त केला तर त्या कणसाला एकही ज्वारीचा दाणा ठेवणार नाही फक्त राहील तो आपल्या हाती कळवा म्हणून ते खायचं तेवढं खातही असतात पण त्यांना आपल्याला थोडस दूरही करावं लागतं नाहीतर ये बापूर खाऊन जाय असंही नाही चालत तिथं तितकं उदार नाही होता येत म्हणून त्यांना थोडीशी भीतीसाठी बुजगावणे उभे करावे लागतात म्हणून तिथं पशु पक्ष्यांना घाबरवण्यासाठी बुजगावणे उभे केले आणि मग त्या शेतातलं पहरणे जसा आता जसा आता उन्हाळा वाढतोय रंगपंचमी जवळ येते तसा गुलमोहर बहरतोय गुलमोहराचं झाड पहा पळसाचं झाड पहा किती छान पैकी त्याला फुलं येतात त्याला पळस बहरला गुलमोहर बहरला असं म्हणतात हे बहरणे म्हणजे फुलून येणे खूप काहीतरी आनंदी वातावरण आणि आनंदी वातावरण आहे त्याने आनंद शब्द दिलाय पण क्रियापदात बदल दिसून येते तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येते नाही त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो पण येतो दिलं नाही मग काय पर्याय त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल हा चला रे बाबा बाहेर गेलेले आमचे विद्यार्थी आले लॉकडाऊन जर सुरू झालं 7च्या अगोदर घरी आले कशी नाही तर काळजी वाटते त्याच्याला केव्हा येतात केव्हा येतात केव्हा येतात हा आले रे आल्याचा आनंद समाधान आनंद फार छोट्या छोट्या समाधान फार तसं आमचं समाधान छोटा आहे आमच्या शाळेमध्ये पहिलीला दीपकचा भाऊ समाधान आहे तो छोटा आहे पण इथं शेतकऱ्याचं जे समाधान आहे की त्यानं वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ आता त्याला मिळणार म्हणून तो समाधानी जर अगोदरच्या प्रकाराने तुम्ही गेलात तर फक्त तुम्ही काही जणांनी सांगितलं कापणी इथं सांगितलं चोरांना आणि इथं सांगितलं आनंद तर आपल्याला गुणदान केलं तर 6 पैकी 0 बहुतांश जणांनी कापणीचे सांगितलं म्हणजे 2 मार्क कटले कापणीचे यस दुसऱ्या याचं उत्तर पशु पक्ष्यांना आहे सर 100% पशु पक्ष्यांना घाबरवण्यासाठी सर म्हणजे साईला 6 आले सर ओके साईला 6 नाही आपले 3च आले 6 गुण मिळाले 6 जर आले असले तर तुला 12 मार्क पडते 6 प्रश्नच नाहीत आपल्याला म्हणून 3 कापणी पेरणी मळणी वखरणी नांगरणी खुरपणी हे शब्द जे आहेत शेतीचे ते थोडस सगळ्यांनी एकदा लिहून काढा तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मनानं करा की कापणी म्हणजे काय असेल खुरपणी म्हणजे काय असेल निंदणी म्हणजे काय असेल नांगरणी म्हणजे काय असेल मळणी म्हणजे काय असेल त्याच्यानंतर उफणणी म्हणजे काय असेल वेगवेगळे शब्द तुमच्या आजूबाजूला जे कोणी शेती करतात शहरामध्ये सरासरी नाही सापडत तुमच्या आई बाबांना माहिती त्यांना आजी आजोबांना 100% सगळंच माहिती त्यांच्याकडून हे शब्द थोडेसे शोधून काढा आणि हे बुजगावलं जे आहे हे तुम्ही एक छोटस आज तयार करायचं आपल्याकडे छोटे जे मडके जे असतात जे मकर संक्रांतीला आपली आई पूजा करते छोटेसे मडके ते नसलं एखादं गुडगं काही पण घ्या काही घ्या आणि काहीच नसलं तर त्यालाही पर्याय आहे असतील तर ते नसेल तर काय नसेल तर 2 काड्या घ्यायच्या छोट्या छोट्या एक थोडी लांब एक थोडी छोटी हा आमचा फार लहानपणाचा खेळ याला अगोदर जी चिंधी असते आईकडे आईला तुम्ही चिंधी मागा तुम्ही फाडू नका काय ती चिंधी घ्या त्या चिंधीने याला पूर्ण अगोदर बांधा याला बांधल्यानंतर इथं असा एक गोल छान पैकी चिंधीचाच गोल करा मस्त पैकी
किंवा कागदाचं वेटोळं करा, त्याच्यामध्ये ते लाकूड टाकून द्या आणि त्याला वरतून थोडस छानपैकी एखादं चिंदूक बांधा. चिंदूक म्हणजे चिन्ह. आणि याला जरा फाटके तुटके कपडे नुसतेच लावा. मेनकापड असेल, छोटस फाटका आपल्या कागदाचा किंवा कपड्याचा तुकडा तो लावा आणि हे बुजगावणं तुमच्या छतावर म्हणा, कुंडीत म्हणा, कुठेही तात्पुरतं बरं आपल्याला पशुपक्ष्यांना येऊ द्यायचं. फक्त एक प्रयोग म्हणून आपल्याला ही बुजगावणं म्हणजे काय ते प्रत्यक्ष तुम्हाला त्या ठिकाणी त्याची कृती करायची. आपल्या तर घरी पशुपक्ष्यांना घेऊ द्यायचे, आपल्याला त्यांना पाण्याची व्यवस्था आपल्याला करायची. नाहीतर एक कसं सरांनी तर मागे सांगितलं पक्ष्यांना पाणी ठेवायचंय, त्यासाठी पाणपोई कशी तयार करायची तेही तुम्हाला सांगितलं. तुम्ही सुद्धा करताय, तुमच्याकडे आहे. एकीकडे इथं पाणी ठेवलंय आणि त्याच्या बाजूला 2 बुजगावणे उभे केले, तर तो पक्षी पटकन तिथे येणार नाही. कारण तिथं तुम्ही त्याला भीती पण दाखवलेली आहे. म्हणून तसं नकोय आपल्याला. हे फक्त एक कृतीसाठी की मला काहीतरी कार्यानुभवामध्ये काहीतरी करायचं. बुजगावणं कसं असतं, जरूर आई बाबा आजी आजोबा जे आहेत त्यांची मदत घ्या आणि प्रयत्न करा. नक्कीच जमेल तुम्हाला आणि ते जमलं पाहिजे. तर ठीक आहे, आणखी याच्यामध्ये काही तुम्हाला नवीन तुम्हाला एखादा प्रश्न आढळला आता सर तुम्ही स्वतः प्रश्न करताना बोल बोल. येस चालेल. ते लिंक तयार करताना मी आहे ना टीचर म्हणून काय जॉईन व्हायचं आणि जॉईन व्हायच्या टाइमला स्टुडंट म्हणून झालं पाहिजे का टीचर म्हणून जॉईन झालं? तुम्ही फक्त स्टुडंट म्हणूनच लॉग इन करायचं, स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं. टीचरकडे जायचं लिंक बनवल्यावर हा आणि जर लिंक बनवायची असली तर त्या याच्यामध्ये ना आपल्या नवीन ऍप मध्ये ना हो टीचमेंट लिंक बनवायचं असेल तर तुम्हाला ऍज अ टीचर जावं लागेल. हा ओके, ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला जावं लागेल आणि तुम्हाला ती लिंक पाठवली आहे टीचरांना. काल आम्ही आमच्या मोबाईल मध्ये प्रयोग करून बघितला. कम्प्युटर मधनं टीचर झालो आणि लिंक पाठवून बघितली. सुरुवातीला काय करायचं तेच कळत नव्हतं, नंतर कळालं काय करायचं ते. ओके ओके, आपले फक्त 2च प्रयोग आपले झाले त्याच्यावर. नक्कीच जमेल, फार इझी आहे, खूप छान आहे ते. हा सर तुम्हाला एकदा लिंक पाठवून बघायचं का जॉईन होऊन? एक म्हणाला सुमित बोलतोय. हा सुमित बोल. सर त्या दिवशी तुम्ही जी ऍप घ्यायला सांगितला होता बघा, ते ऍप मी घेतला पण का तिथे क्लासरूम आयडी म्हणून यायलंय, पण त्या जागी काय टाकायचं? आयडी मी काल पाठवलेला होता. प्रत्येक मीटिंगचा वेगवेगळा आयडी तयार होतो. ज्या मीटिंगचा त्या मीटिंगला आयडी वापरायचा. तिथं क्लासरूम आयडी येतो, तो क्लासरूम आयडी तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचा आहे. ज्यावेळेस मी लिंक पाठवेल आणि सरासरी तुम्हाला टाइम सांगत जाईल आणि तुम्ही जे विद्यार्थी जॉईन झालेले असतात तुम्हाला तसं अलर्ट ऑटोमॅटिक येतं, नोटिफिकेशन येतं की तुमचा हा क्लास आहे, इतके वाजता आहे. किंवा त्या क्लासला तिथं गेलात तर तिथं सुद्धा दाखवते त्यांना की तुमचा क्लास कोणता आहे. अनेक क्लास तयार केलेले असतात, त्यापैकी तुम्हाला कोणत्या क्लासला जॉईन व्हायचंय ते सुद्धा तुम्हाला तिथं लक्षात येईल आणि तुम्हाला तिथं जॉईन होत आहे. सध्या आपण आता आजची मीटिंग इथं तर आपल्याला गुगल मीटवर रेकॉर्ड होत आहे, कारण लॉग इन मुलाचं आहे. त्याच्यामुळे बघूयात, कारण ते त्यांना त्यांच्या आयडी प्रॉपरने दिलेलं, त्याच्यामुळे त्याच्याकडे आहे रेकॉर्डिंगची सुविधा. बघूयात रेकॉर्डिंग झाल्यानंतर आपल्याला आजची तासिका पाठवता येते का. झाली तर मग तर काही प्रश्नच नाही, आणि नाही झाली तरी आपण दुसरा पर्याय शोधून काढलेला आहे. तसं तर नक्कीच नांदेडचे आमचे डाएटचे अधिकारी आपल्याला लवकरच पुन्हा एकदा झूमची व्यवस्था करतील एवढं नक्की आहे. तरी पण आपण वेगळा पर्याय सुद्धा आपण शोधून काढलेला आहे. मस्त आहे, एक नवीन शिकण्यासाठी काही हरकत नाही तिथं. तेही ऍप आपण वापरून तेही आपल्याला शिकायचंय आणि नंतर आपण इतरांना शिकूयात सुद्धा. तर जर आता उद्याला जर सुरुवात झाली नांदेडच्या तासिकेची तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला येईल. आज आमची मीटिंग होईल आज, त्याच्यामुळे आज कळेल नेमकं काय काय आहे आणि ती लिंक तुम्हाला मिळाल्यावर. आणि तन्मय मला एक फक्त आपल्या प्रांजल आहे का तिथे? काय सर? प्रांजल आहे का? हो. प्रांजलला थोडस तयारी राहू द्यायची. पहिली तासिका प्रांजलचीच होणार आहे
आणि त्या ठिकाणी बरेचसे अधिकारी राहणार आहेत. शिक्षण अधिकारी राहतील. हा, म्हणजे त्यानंतर प्राचार्य साहेबांचे आता परिचय झालेलाच आहे, काही अडचण नाही. अनेक अधिव्याख्याते सोबत राहतील. हा, आणि अनेक तालुक्यातील मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख असे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी राहतील. त्याच्या समोर तिला झूम वर बोलायचं आहे आणि झूम वरून ती तासिका युट्यूबला लाईव्ह आहे, जी की हजारो जण पाहणार आहे. आलं लक्षात? आता आपण एक जण नाहीये किंवा आपले 20-25 जणांमध्ये किंवा 30-40 जण आता नाही तिथं. तिथं पहिल्या तासिकेत फक्त मर्यादा 100ची आहे. फक्त 50 ते 60 विद्यार्थ्यांना एंट्री आहे आणि त्या 60च्या नंतर बाकीचे शिक्षक आणि अधिकारी राहणार आहे. रात्री सरांचा फोन आला होता, आपण 50 विद्यार्थ्यांना परवानगी देणार आहोत म्हणून. त्या 50 पैकी 10 तरी विद्यार्थी आपले 100 राहणार. येस. काय प्रश्न विचारले जातील? नाही, तुला फक्त एखादी चाचणी वगैरे कशी करायची, तुला जे जमतंय ते तुला करून दाखवायचे. तुला काय जमते, मी आज तुम्हाला गुगल फॉर्म पाठवणार आहे. त्या गुगल फॉर्म मध्ये तुम्ही प्रत्येकाने लिहायचे की तुम्हाला काय जमतंय. तुम्ही मुलांशी गप्पामध्ये आतापर्यंत जेवढे आपण आयटीच्या तासिका घेतलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला नेमकं कोणत्या ऍपची तुम्हाला माहिती व्यवस्थित सांगता येते ते तुम्हीच भरून पाठवायची. त्यानुसार तुम्हाला तिथं काम दिलं. एकेका विद्यार्थी, मला तर माहिती आहे एकेकाला 10 जमतात, 10 गोष्टी जमतायत, पण त्यापैकी काही गोष्टी आपण तिथं प्रत्येक जणाला सादर करण्याची संधी मिळणार आहे. फार जास्त वेळ नाही, तुम्हाला एक 10 मिनिट फक्त बोलायचे. समजा 10 मिनिट प्रांजल बोलेल, 10 ते 15 मिनिटानंतर समजा अभिनव असेल, नंतर रोहिणी असेल किंवा तन्मय असेल, समर्थ असेल, जे आपले तंत्रस्नेही विद्यार्थी ग्रुपमध्ये आज घडीला आपल्याकडे 12 विद्यार्थी आहेत. आणखी काल 1-2 चाचण्या वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडे 14 ते 15 विद्यार्थी होत आहेत. या 14-15 विद्यार्थ्यांना ती लिंक तर कंपल्सरी येईल, काहीच काळजी करायची. तर तंत्रस्नेहाची जी कास्ट आहे तिथंच आपल्याला पुढे नवीन एक आस आहे. ठीक आहे, भेटूया.